काय झालं? नाही नाही काय नाही, तुम्ही जेवून घ्या की. अगं मी नंतर जेवतो, त्यांना वाढायला नको का कोण? मी आहे की, बसा तुम्ही. वहिनी तू थोडं आमच्यावर बसणार आहे. वा 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 वहिनी, तुम्हाला आयुष्यात जे पाहिजे ते मिळो. झालं का तुझं? झालं, आणि उद्याचं पण झालं. मी तर काय म्हणतो, आता 2 दिवस बघायला नको. वहिनी मांडलं बरं का तुम्हाला, एवढ्या कमी वेळेत एवढं भारी जेवण म्हणजे कमालच. हा शेवटी बायको कोणाची? हा तसं नाही, आता उलट म्हणलं पाहिजे, शेवटी आजा नवरा कुणाचा आहे. अभ्यासात कसलं टॅलेंटेड आहे हो तुम्ही, मानलं तुम्हाला. वा बर, तसं तर तसं. सगळ्यांचं पोट भरलं ना? अहो वहिनी, तिथं पोरांना हाला येईन, तुम्ही पोट भरलं का म्हणून काय विचारताय? मग झालं तर तुम्हाला आवडलं ना, गेला तर समाधान मिळालं मला. वहिनी आता रोज येत असतो मी बघा. हे आभ्या, मी आम्ही सगळे येत असतो. सगळे अरे बाबा, चेष्टनी म्हणतोय. भाऊजी, मी काय म्हणते, परत एकदा बेत होऊन जाऊन दे. बघ बघ आजा, असं पाहिजे. चला आता येतो आम्ही. हा या या, परत येऊ नका, झालाच. ते आमचं आम्ही आणि वहिनी बघून घेऊ. काय हो वहिनी? अगदी रोज आलात तरी चालणार आहे मला. पण मला नाही ना चालणार. ए, तुला कोणी विचारलंय? तू जात जा तिकडं मेसला. कसं काय जमतो तुम्हाला अभ्यासात? आमचं काय ऐकून पण घेत नाही हो. तुम्ही टॅलेंटेड मॅन आहात. आणि आता तुम्हाला पण एक टॅलेंटची गोष्ट सांगतो बर का. आता आहे ना, तुम्ही आमच्या सोबत चला आणि इथं वहिनीला नाजिंकेला राहू द्या.
अवश्यट मानलं तुम्हाला तुमच्या टॅलेंटला. वा, तुम्ही आपलं फेवरेट आहे आता. खतरनाक टॅलेंट. चला चला, गुड नाईट. चला हो. चला वहिनी, गुड नाईट. येतो शेठ. चला भावा चल गुड नाईट. वहिनी चला गुड नाईट. होय. शपथ शितले, मला लई भूक लागली. कधी जीवन असं झालंय मला. आता अजून जरा दम धरा, लगेच काय तर करते मी. हा, एक मिनिट. करते म्हणजे? अहो ते समजा जेवण संपलं. संपलं? कसं काय? कसं काय म्हणजे आता घरचं खायला मिळाल्यावर जरा 4-5 घास जास्त जाणारच की. आणि तसं जरा अंदाज चुकलाच माझा. आणि तसं बी फौजींचा अंदाज लावणं एवढी सोपी गोष्ट नाही ना. पण हितनं पुढं अजिबात गडबड होणार नाही. अगं मग आता काय करणार? तुम्ही 2च मिनिटं थांबता का? लगेच काय तर करते. पिठलं चालेल तुम्हाला? नको. मग दुसरं काय पाहिजे? तू काय करू नको. मग दिवसभर काम करून दमली असशील तू. आता मी तुझ्यासाठी काहीतरी करतो. अहो नाही नाही, अजिबात नाही. तुम्हाला लई भूक लागली ना, थांबा जरा. शितले थांब. तुला नाही लागली भूक? अहो थांबा तर 2 मिनिटं, लगेच शितले थांब. अगं अन्नपूर्ण आहेस तू. आज एवढे सगळे तुझ्या हातचं खाऊन तृप्त होऊन गेले इथनं, आणि तुझ्यासाठी 2 घास बनवू शकत नाही मी? हा, बर, काय करणार? ऑमलेट. अहो मी वेज आहे ना. शितले गंमत केली मी. तुझ्यासाठी पिठलंच करतो. चल. चला आज पिठलं खावे. लईच भारी झालंय. फौजी, माझ्या एवढं नशीब पण अजून कोणच नसेल. तुमची साथ अशीच राहू द्या. चल. आणि हो, मी दुपारी येईन का माहित नाही मला. का हो? अहो मी दुपारचा स्वयंपाक बी करायला घेतलाय. अगं मला दुपारी काम आहे. मी परत घरला आलो ना, येळ जाईल उगाच. एवढा किती वेळ जाणार आहे तेव्हा? 5-10 मिनिटं इथं तिथं येऊन जा की. बे पण मला नाही, पण नाही बिन नाही. तुम्ही यायचं म्हणजे यायचंच, मला नाही माहित. बर. काय नशितले, मी घरला आलो ना, जाऊच वाटत नाही परत. म्हणून काही यायचंच नाही असं करायचं वय? एक तर माणूस एवढा लांब नाही आलाय. तेच, त्याच माणसाच्या सारखं जवळ बसू वाटतं, पण जाऊच वाटत नाही. पण जावा आता. अहो ते अगे गिफ्ट बघायचं राहिलंच की. हा, बघू की. काय दिले बघ बरं पोरांनी.
एवढी सगळी गिफ्ट. अहो यात तर काहीच नाही. थांबा. अहो हे जड आहे बघा. ह्यात नक्की असेल. घड्याळ बघू. बघा. अगं हे अलार्मचं घड्याळ आहे. देऊन देऊन हे दिलंय वे. अहो असं काय म्हणताय. देणाऱ्याची भावना समजून घ्यायची असते. आता याच्या मग काय भावना. काय माहित. कदाचित तुम्ही लवकर उठावं म्हणून दिलं असेल. तर मी लवकर उठावं. मी नाही, तू लवकर उठाव म्हणून दिलंय. पोरं काय म्हणले ऐकलं ना. बहिणी हे तुमच्यासाठी गिफ्ट आहे. गप्प बसा तुम्ही. अहो कदाचित ही वेळ आपल्या कायम लक्षात राहावी म्हणून दिलं असेल. बरोबर आहे तुझं. कसं काय कळतं ग तुला हे सगळं. कळतं. सगळं कळतं. आणि आता हे बी कळतंय की उशीर होतोय तुम्हाला. जाऊ बघू. अहो जावा लय उशीर झालाय बघा. हेच होतं बघ. तू नसलीस ना 10 मिनिटं आधी आजार असतो मी. आता बघ फायच निघा ना माझं. पळच निघा म्हणे. अहो जावा की लय उशीर झालाय. आणि दुपारी या. मस्त काय तर जेवण बनवते. हे काय असा गेलो आणि असा आलो बघ. आणि होय ग तू घरात बसून काय करणार मग. रावले येईल की इतक्यात. आणि घरी बी फोन करते. बघते काय चाललंय ते. बर. आहो लवकर या. वाट बघते मी. यस मिसेस फौजी आलोच. मामी फोन का उचलना झाल्यात. परत करते. कदाचित चार्जिंगला लावून विसरल्या असत्या. मामांना करते. जा. हॅलो. हॅलो मामा. हा शीतल बोल की. काय कुठं कारखाना आहे होय. होय होय मी कारखान्यावरच आहे. जरा काम चालू आहे. बोल की ग काय झालं. काय नाही. मी आपला सहजच फोन केलाय. बर बर बर. कशी आहेस तू. आणि आजा कसा आहे. होय आम्ही दोघं बी बरे आहे. आणि राहुल्या ग. रावल्या मस्त रमलाय की इथं. मग येताना त्याला तिथंच ठेवून ये. हा चालतंय. बाकी कसं काय. बाकी मस्त. काल यांचे मित्र आलते घरी जेवाय. आणि इथं क्वार्टर मध्ये बाकीच्या फौजींच्या फॅमिली बी आहेत ना. त्यांच्या संग बी आता होईल ओळख हळूहळू. बर. मामा तुम्ही कसं आहे. अगं मी मजेत आहे. आणि जीजी मामी जयश्री सगळे चांगले आहेत. जीजी तर सारखी तुझी आठवण काढत असती. बसता उठता विषय चालू असतो तिचा. शीतल काय करत असेल कशी असेल. मामा मामी कुठं बाहेर गेल्यात का फेडरेशनच्या कामासाठी. नाही ती घरीच आहे की. नाही म्हणजे मी त्यांना फोन केला होता. अगदी 2-3दा केला पण त्या उचलनाच झाल्यात म्हणून विचारलं. अगं तिला कुठं एवढा फोनचा नाद आहे तवा. तुझ्या आयडीच्या मोबाईलवर फोन कर की.
काय ग शीतल, काय काम होतं का? अहो नाही नाही, असंच करत होते. बर 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 करते मी. चालेल चालेल, काळजी घे. ठेवू का मग? ठेव ठेव. हा. कोणाचा फोन आहे ग? अगं शीतल आहे. जयश्रींनी फोन का कट केला? फोन का उचलत नाही तू? का तिचा फोन नाही उचलला तर तुला काय आकडी येणार आहे का? अगं साधा फोन का नाही उचलत? एवढंच तरी विचारलं ना मी. राहू दे, नाही उचलायचा. राहू दे तर राहू दे. तुला काहीतरी झालंय एवढं नक्की? मला मला काय धाड भरली तवा? काय माहित, पण गेले 2-3 दिवस जरा वेगळीच वागतेस. ग बस, जवा बघाव तेव्हा फोन मध्येच असतीस. 4-2 कामं नाही सांगितली तर लगेच असं वाटायला लागलं का तुला? तीच की. हे बघ, मी काय सांगते ती ऐक, उगाच लांबड लावू नकोस. आता आणि काय? अजून काम नको सांगू बाई. हा हा हा, दमले वाटतं राणी साहेब. म्हण काम नको. मम्मी उगाच टोमणं मारू नकोस. अगं बाई, नाही काम लावत. ऐक तर, त्या शितलीला तिकडे काय कामधंदा नसेल, अजिंक्य जात असतील ड्युटीवर, म्हणून करते सारखा फोन. आणि आपण फोन नाही उचलला तर म्हातारी संग बोलून तिचं डोसकं खात बसेल. म्हणून जरा मी काय सांगते ती ऐक. एवढ्या 10-15 दिवसात म्हातारीच्या जेवढं जवळ जाता येईल तेवढं बघ. आणि त्या शितली बरोबर तिचं बोलणंच होऊन देऊ नकोस. काय होणार आहे जिजीच्या जवळ जाऊन? अगं म्हशे, तीच तर सांगते तुला. अगं जेव्हा बघल तेव्हा मोबाईल मध्ये असतीस, त्याच्यापेक्षा म्हातारी संग जरा 4-2 शब्द गोड बोलत जा की. अगं पण त्यानं काय होणार आहे? त्याच्यामुळं घरातलं दुसरं कोणतरी तुझी काळजी करायला लागल. नाहीतर कोणतर करते का तुझी चौकशी? माझ्याशिवाय आहे का कुणाला काळजी? मला काय झालंय तेव्हा माझी काळजी करायला? मस्त मजेत आहे मी. हाय की मजेत हायस, मग काय राहतीस हितच आयुष्यभर? पुढचं काय तर बघायला नको तुझं? काय नको बघायला? एकदा झालंय ना बघून. ती तू शेंडा हाणलायस म्हणून. पण आता हितनं पुढे जे काय होईल ते आम्ही सांगल तसंच होईल. आणि ती तुला ऐकायला लागेल एवढं ध्यानात ठेव. आणि हे बघ, हितनं पुढं जयडे जयडे जयडे. काय करायचं या पोरगीचं? वा मिसेस फौजी वा. असं जर रोज जेवण करून वाढणार असाल ना तर बाकी काय नको बघा आम्हाला. मग मला बी घेऊन जा की काश्मीरला तुमच्या संग. अगं शक्य असतं तर नेलं नसतं का मी? हो, तुला सांगायचंच राहिलं. आपल्या कर्नल साहेबांच्या घरी जायचं बरं का. थोडं मॅडम मी भेटायला बोललोय. त्यांनी का? काय झालं? अगं झालं काय नाही, त्या म्हणले की ती आली ना घेऊन एकदा भेटायला. अहो पण तुमचे कर्नल साहेब लई कडक आहेत ना. का आता काय झालं? मी तुला फोनवर बोललो होतो मला कर्नल साहेबांना भेटायला जायचंय, तेव्हा म्हणत होती जावा की, घाबरायचं काय त्यात? उद्या कर्नल साहेबांनी घरी बोललंय मला. मग त्यात काय घाबरण्यासारखं? ते असू दे. अगं काय नाही, कडक आहेत तशी पण घरात नसतात. घरी असताना असतात ती व्यवस्थित. युनिफॉर्म चढवला की कडक. मला तरी भीतीच वाटते बघा. ते येडे भ्यायचं काय त्यात? आपण येऊया जाऊ. अगं ते मॅडम लय भारी आहेत, तू भेट त्यांना म्हणजे कळल तुला.